कढईमध्ये तेल गरम करून घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी जिरा चांगला तडतडून घेतला। नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, कांद्यावरती मीठ घालून गुलाबी रंगावरती कांदा चांगला परतून घेतला। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि व्यवस्थित असं परतून घेतलं। आता याच्यामध्ये सुके मसाले घातलेले आहे, घरगुती मसाला, धना पावडर, गरम मसाला, हळद आणि मस्त असं परतून घेतलं तेल सेपरेट होईपर्यंत। नंतर बारीक चिरलेला बटाटा टाकला, बटाटा चांगला मिक्स करून घेतला आणि चांगलं परतून घेतला आणि नंतर पिकलेला टमाटर बारीक चिरून टाकलेला आहे। झाकण देऊन मस्त असं वाफेवरती बटाटा चांगला शिजून घेतला। आता हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून त्याच्यामध्ये मी शिजलेली मस्त अशी मोड आलेली मटकी आणि वाटाणा टाकलेला आहे। थोडीशी शिजून घ्यायची हळद मीठ घालून, नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे। ती मिक्स करून झाकण देऊन चांगली वाफ देऊन घेतली। परत एकदा चांगलं मिक्स करून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली। तयार झाली झणझणीत मोड आलेल्या मटकी वाटाण्याची आणि बटाट्याची उसळ। नक्की ट्राय करा। धन्यवाद।